इतिहास विषयात पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी दुसरा स्तर म्हणजे वार्षिक परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण टिप्स. बोर्डाचे पेपर तपासत असताना असे दिसते की पेपर लेखनात कळत न कळत छोट्या छोट्या चुका होतात, ज्यामुळे 40 पैकी 39, 38, 37, 36 असे गुण मिळतात. पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण टिप्स यथावकाश तुम्हाला मिळतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा. चला तर मग पाहूया इतिहास, घडवूया इतिहास. प्रकरण 9, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, ज्यामध्ये पहिला मुद्दा इतिहासाची साधने व त्यांचे जतन. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. त्यामध्ये मौखिक साधने, लिखित साधने आणि भौतिक साधने यांचे जतन करण्यासाठी पुढील प्रयत्न करावे लागतात. सुरुवातीला मौखिक साधनांचे जतन. लोकपरंपरेतील गीत, दंतकथा, ओव्या, कथा कहाण्या, रूढ प्रथा परंपरा यांचे संकलन करणे व वर्गीकरण करणे. संकलित साहित्याचे वर्गीकरण केल्यानंतर त्यांचे विश्लेषण करणे. संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे. या पद्धतीने मौखिक साधनांचे जतन करता येते. दुसरा प्रकार म्हणजे लिखित साधनांचे जतन. 1. शिलालेख, ताम्रपट, दैनंदिनी, हस्तलिखिते, चित्रे, प्रवास वर्णने, खाजगी पत्रे, दरबारी दप्तर यांचे संकलन करणे व वर्गीकरण करणे. 2. त्यांची साफसफाई व रासायनिक प्रक्रिया करणे. 3. ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. 4. निवडक दस्तऐवज प्रकाशित करणे. आणि 5. भाषाज्ञान, रंग, कागद, धातू याविषयी प्रशिक्षण देणे. वरील पद्धतीने आपण लिखित साधनांचे जतन करू शकतो. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. साधनांचा तिसरा प्रकार म्हणजे भौतिक साधने. पुरावस्तू, जीव, अवशेष, साधने, अवजारे यांची कालखंडानुसार सूची तयार करणे व त्यांचे वर्गीकरण करणे. रासायनिक प्रक्रिया करून त्यांना दीर्घकाळ जतन करण्यासाठी प्रयत्न करणे. त्यांच्या प्रतिकृती तयार करणे व त्यांचे प्रदर्शन भरविणे. सोबतच प्रतिकृती व संशोधित लेख प्रदर्शित करणे. या माध्यमातून आपण भौतिक साधनांचे जतन करून त्यांचा प्रसारही करू शकतो. विविध विषयातील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. 1. इतिहासाची साधने मिळविणे व त्याची सूची तयार करणे. यासाठी उत्खनन, लिपिज्ञान, भाषाशास्त्र, कार्बन डेटिंग यांचे प्रशिक्षण आवश्यक असते. 2. ऐतिहासिक साधनांची साफसफाई, त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. 3. पुरावस्तूंचा काळ ओळखणे, त्यांची प्रतिकृती तयार करणे, ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची गरज असते. आणि 4. ऐतिहासिक साधनासंबंधित संशोधनपर लेख लिहिणे, ते प्रकाशित करणे, प्रदर्शन भरविणे या कृतींसाठी प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते. तर ही होती इतिहासाची साधने व त्यांचे जतन करण्याचे उपाय. नावाजलेली संग्रहालये, ज्यामध्ये विदेशी संग्रहालय. त्यामध्ये पहिले संग्रहालय म्हणजे लुव्र संग्रहालय, जे फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी आहे. याची स्थापना 18व्या शतकामध्ये झाली.
राजघराण्यात व्यक्ती व नेपोलियन बोनापार्ट यांनी केलेल्या कला वस्तूंचा संग्रह या संग्रहालयात आहे. लिओनार्डो द विंची याच्या जगप्रसिद्ध मोनालिसा व द लास्ट सपर चित्रांचा संग्रह लुव्र संग्रहालयात आहे. पुढचे संग्रहालय म्हणजे ब्रिटिश संग्रहालय, जे इंग्लंड देशातील लंडन या ठिकाणी आहे. याची स्थापना 18व्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन यांनी 71,000 प्राचीन वस्तू भेट म्हणून या संग्रहालयास दिल्या. भारतातील पुरावस्तूंचा समावेशही त्यामध्ये होतो. पुढचे संग्रहालय म्हणजे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री अमेरिका. हे संग्रहालय अमेरिका या ठिकाणीच आहे. याची स्थापना 1846 साली झाली. नैसर्गिक इतिहास म्हणजेच मानव, वनस्पती, प्राणी यांचे आश्मीभूत 12 कोटी अवशेष या ठिकाणी आहेत. भारतातील वस्तू संग्रहालय त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, जे की मुंबई या ठिकाणी आहे. याची स्थापना 1904 साली झाली. कला, पुरातत्व व निसर्गाचा इतिहास या 3 गटात याची विभागणी करण्यात आली आहे. भारतातील काही महत्त्वाची संग्रहालये, ज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणजे इंडियन म्युझियम, जे कोलकाता या ठिकाणी आहे. तर राष्ट्रीय वस्तू संग्रहालय म्हणजेच नॅशनल म्युझियम म्हणजेच राष्ट्रीय अभिलेखागार, जे दिल्ली या ठिकाणी आहे. हैदराबाद या ठिकाणी सालार जंग म्युझियम आहे. तर अहमदाबाद या ठिकाणी द कॅलिको म्युझियम आहे. भारतात अनेक विद्यापीठांमध्ये संग्रहालय शास्त्र हा विषय शिकवला जातो. ती ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत. दिल्ली राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, वडोदरा महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ, वाराणसी बनारस हिंदू विद्यापीठ, ग्वालियर जिवाजी विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ या ठिकाणी संग्रहालय शास्त्र हा विषय शिकविला जातो. तर ही होती भारतातील आणि जगभरातील नावाजलेली वस्तू संग्रहालये. ग्रंथालय पुस्तकांचे व्यवस्थापन करणारे ठिकाण म्हणजे ग्रंथालय होय. ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? याची 4 कारणे आहेत. पहिले कारण, ग्रंथालय हे ज्ञानाची व माहितीची भांडारघरे असतात. दुसरे कारण, ग्रंथांचे संकलन व पद्धतशीर आयोजन करणे. तिसरे कारण, ग्रंथांचे दीर्घकाळ जतन आणि संवर्धन करणे. आणि चौथे कारण म्हणजे वाचकांना हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे. या कारणामुळे ग्रंथालय व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. भारतातील काही महत्त्वाची ग्रंथालये: कोलकाता या ठिकाणचे नॅशनल लायब्ररी, दिल्ली या ठिकाणचे नेहरू लायब्ररी, हैदराबाद या ठिकाणचे स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई या ठिकाणचे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. जगात काही महान ग्रंथालयेही होऊन गेली, जी की प्राचीन काळात अस्तित्वात होती. त्यामध्ये तक्षशिला हे इसवी पूर्व 5व्या शतकात अस्तित्वात होते. मेसोपोटेमिया हे इसवी पूर्व 7व्या शतकात अस्तित्वात होते. अलेक्झांड्रिया हे इसवी पूर्व 4थ्या शतकात अस्तित्वात होते.
ही जगातील काही महान ग्रंथालये. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे सरस्वती महाल ग्रंथालय. तमिळनाडूतील तंजावूर येथे 16व्या शतकात नायक राजांच्या काळात हे ग्रंथालय बांधले गेले. व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. सरफोजी राजे भोसले यांचा या ग्रंथालय समृद्धीत मोलाचा वाटा होता, म्हणून 1918 साली त्यांचे नाव या ग्रंथालयास देण्यात आले. या ग्रंथालयात 49,000 ग्रंथांचा संग्रह आहे. तर असे होते सरस्वती महाल ग्रंथालय.